संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच मार्च महिन्यामध्ये 12वीच्या परीक्षा पार पडल्या होत्या। त्यातील एक पेपर सुद्धा शिल्लक राहिलेला आहे। अशा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वांचे लक्ष हे 12वीच्या निकालाकडे लागलेले आहे। महाराष्ट्रातले संपूर्ण विभागीय बोर्डांचे निकाल हे 15 जुलै 2020 रोजी देण्यात येत आहे। अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम असे 5 जिल्ह्यांचे मिळून एकूण 1,51,392 इतके विद्यार्थी हे 12वीच्या परीक्षेला बसलेले होते। 1,51,392 विद्यार्थ्यांचे भविष्य हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 15 तारखेला उघड होणार आहे। 15 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता 12वीचा निकाल हा घोषित होणार आहे आणि जिल्हानिहाय माहिती म्हणजे अकोला येथून 27,321 विद्यार्थी, अमरावती येथून 38,307 विद्यार्थी, बुलढाणा येथून 32,534 विद्यार्थी, यवतमाळ येथून 33,681 विद्यार्थी आणि वाशिम येथून 19,549 विद्यार्थी हे 12वीच्या परीक्षेला बसले होते। सप्टेंबर मधील 108 विद्यार्थी आणि 2/2/2020 रोजी 28 विद्यार्थ्यांची भर पडून 1,51,528 एवढे विद्यार्थी हे अमरावती विभागामधून परीक्षेला बसले होते। या सर्वांचा निकाल 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे। हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय बोर्डाच्या अधिकृत साईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे। या संदर्भामध्ये विस्तृत माहिती देताना विभागीय बोर्डाचे सहसचिव असलेले बोलके यांनी सांगितले, अमरावती विभागीय परीक्षा मंडळामध्ये एकूण HSCचे म्हणजे 12वीचे रेग्युलर आणि रिपीटर असे 1,51,392 विद्यार्थी यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि या विद्यार्थ्यांचा निकाल हा राज्य मंडळाच्या सूचनेप्रमाणे 15 जुलैला अपेक्षित आहे। 15 जुलैला तो निकाल घोषित होऊ शकतो असं माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी देखील काल सूचना दिलेली आहे। तद्वतच 10वीचे जे विद्यार्थी आपले 1,88,064 यामध्ये ते रेग्युलर आणि रिपीटर म्हणजे फेल्ड असे एकूण 1,88,064 विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्याचा देखील निकाल हा 31 जुलैपर्यंत अपेक्षित आहे असं राज्य मंडळाच्या सूचना आहे। आणि या सर्व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा देखील आणि जे मागे राहतील त्यांना देखील आपण वर आणण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत। विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोले यांचा हा वृत्तांत।